नामामि तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. माया भुवनात्रयी तुझ विना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी वाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध या ग्रंथातील समासांचं चिंतन आपण सध्या करतो आहोत. कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे उद्भवलेली ही लॉकडाऊनची परिस्थिती अजूनही हे सगळं प्रकरण नियंत्रणात आलेलं आहे आणि 15 दिवस महिन्याभरात हे सगळं व्यवस्थित होईल असं काही कोणाला सांगता येत नाही. पण संत समागम या व्यासपीठाच्या माध्यमातून समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारी, समर्थांच्या वाङ्मयावर चिंतन करणारी, कीर्तन करणारी, प्रवचन देणारी ही सगळी मंडळी आपल्यासारखी दररोज तुम्हा सगळ्यांचं दर्शन होत आहे. एक मोठा हे एक निमित्त आहे. आयुष्यातील कृतार्थ क्षण असं मी या सगळ्या घडामोडींकडे पाहतो. प्रवीणजी शास्त्रींनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत हे चालेल तोपर्यंत चालू द्या. त्यात त्यांनी कुठेही त्यांच्याकडून 2 दिवस कमी, 4 दिवस कमी किंवा वेळेचं बंधन असं काही ठेवलेलं नाही.
2 ते 3:30 पावणे 4 पर्यंत तुम्ही चालू द्या असं ते मला म्हणाले. 1.5 पावणे 2 तास रोज बोलणं हे सुद्धा एक परीक्षाच आहे. आणि समर्थांच्या कृपेने, आपल्या सगळ्यांच्या सहभागाने, पाठबळाने मी हे पेलतो आहे. आपल्या सगळ्यांना त्यासाठी धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांची ऋण व्यक्त करतो. कारण या निमित्ताने ग्रंथराज दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम या 3 ग्रंथांचा सखोल असा अभ्यास आणि त्यावर प्रकटपणे भाष्य करणे हे सद्भाग्य मला मिळालं. सज्जनाहो, काल आपण पाहिला समास पिंडोत्पत्ती निरूपण आणि समास दशक 15 समास 9. पिंडांची उत्पत्ती ती सगळ्यात मूळ समर्थांनी सांगितलं की उदक आहे. उदक म्हणजे पाणी. आणि आपण त्याचा काल साकल्यांनी अत्यंत विशद करून अर्थ पाहिला की जन्मापासून, जन्माच्या अगोदरपासून एखादा गर्भ वाढीला लागेपर्यंत, अंकुरण होईपर्यंत, त्याचं फलन होईपर्यंत, त्याच्या अगोदरपासून तो वाढेपर्यंत, बाहेर पडल्यानंतर पूर्ण आयुष्यभर आणि शेवटी त्याला हे पाणीच लागतं. एवढं पाण्याचं महत्व समर्थ रामदासांनी त्यांच्या पिंडोत्पत्ती निरूपण या समासामध्ये आपल्याला सांगितलं. या समासाची शेवटची जी ओवी आहे तर ती ओवी अशी आहे की वेदांत सिद्धांत धादांत प्रचित प्रमाण नेमस्त पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पाहावा. 4 वेदांची 4 वाक्य आपण पाहिली आणि त्या 4ही वाक्यांचा अर्थ हा ते परब्रह्म स्वरूप जे आहे तेच मी आहे आणि तेच सर्वत्र या दृश्य विश्वामध्ये नटलेलं आहे. समर्थांनी पहिल्या चरणामध्ये वेदांत सिद्धांत धादांत हे शब्द वापरले. वेदांत म्हणजे शास्त्र प्रचिती, शास्त्र ग्रंथांमध्ये काय सांगितलंय. सिद्धांत ही गुरु प्रचिती, सद्गुरूंची कृपा. आणि धादांत म्हणजे आत्मप्रचिती. पुढच्या चरणामध्ये प्रचित प्रमाण नेमस्त असं समर्थ म्हणतात. ही प्रचिती घेणं किंवा अचानकपणे आपल्याला त्या भगवंताची, त्याच्या अस्तित्वाची प्रचिती होणं, अनुभव येणं, याला ईश प्रचिती असं म्हणतात. असं बऱ्याच वेळा होतं. काल मी उदाहरण दिलं आपल्याला की ऍक्सिडेंट होता वाचतो, किंवा असं होतं की मोठा ऍक्सिडेंट होतो, अघटित असं काहीतरी होतं, परंतु त्यामध्ये ती माणसं वाचतात. आपल्या या समूहावरच दासबोध सखोल अभ्यासच्या समीक्षक श्रीमती नंदिनी पाटखेडकर आहेत. त्या नांदेडला राहत होत्या आणि त्यांचे चिरंजीव बँकेमध्ये अधिकारी आहेत. ती त्यांच्या चिरंजीवासोबत काही बाकीची मित्र कंपनी ती एकदा अमरावतीवरनं येत होते आणि एक भयानक ऍक्सिडेंट झाला. त्यांनी त्या गाडीचे फोटो दाखवले. त्या फोटोंवरनं असं वाटणार नाही की या गाडीमध्ये बसलेलं कुणीही जिवंत राहिलंय. पण खरचटलं, मार लागला, रॉड बसवावा लागला, फ्रॅक्चर झालं. पण आता सगळी मंडळी ती रुटीन त्यांचं काम चालू आहे. तेव्हा त्या प्रसंगी श्रीमती नंदिनी पाटखेडकर म्हणाल्या की ही सगळी आमच्या सद्गुरूंची, समर्थांची कृपा आहे बरं का. याला ईश प्रचिती असं म्हणायचं. आता यातला जो दुसरा शब्द आहे सिद्धांत, गुरु प्रचिती, गुरूंची कृपा, तोच समास पुढचा आहे दशक 15 समास 10 सिद्धांत निरूपण. हा जो समास आहे
या समासामध्ये समर्थ असं म्हणतात की साधक जो आहे तर तो साधना करत सद्गुरूंच्या कृपेने त्याला अंतरात्म्याची प्रचिती येते. की मागच्या समासामध्ये समर्थांनी त्याला वडील असं नाव दिलं. वडिलाची भेट झाली पाहिजे, वडिली काय केले ते पाहिले पाहिजे वगैरे. वडील हा शब्द मागच्या समासात समर्थांनी अंतरात्म्याला वापरला. या समासामध्ये समर्थ म्हणतात की अंतरात्म्याची प्रचिती, त्याचा अनुभव हा साधकाला येतो आणि त्याला त्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. आणि अशी साधना अव्याहतपणे करत असणारा हा साधक सद्गुरूंच्या कृपेच्या बळावर उन्मनी अवस्थेला जातो. उन्मन, जिथं मन नाही असं. कारण मनामध्ये सगळे विचारांचे तरंग येत राहतात. अनेक विकार मनामध्ये तयार होतात, अनेक संकल्प मनामध्ये तयार होतात. ही उन्मनी अवस्था जी आहे, शब्द कुंठित होणे किंवा मौन्य गर्भा, तर ही अवस्था म्हणजे निर्विचार किंवा निर्वासन. कुठलीही वासना नाही, कुठलाही विकार नाही, कुठलीही वृत्ती नाही, कुठलेही तरंग नाही, कल्पना नाही, संकल्पना नाही, कामना नाही. आणि अशी जर अवस्था साधली आणि त्या परब्रह्माशी जर तदाकारता बहुतेक वेळा जर साधकाला साधता आली, काय होतं की साधना करत असताना काही क्षण, काही वेळ ती अवस्था प्राप्त होते सुद्धा. त्याचा आपल्याला सुद्धा अनुभव आहे. योग प्रक्रियेमध्ये किंवा सोहम साधनेमध्ये, सोहम साधना तर झोपूनही करता येते. त्या अवस्थेमध्ये आपल्याला काही क्षण आपली देहविरहित अवस्था अनुभवता येते. आपल्याला वाटतं की एकदम अत्यंत विरल अशी आपण झालेलो आहोत. आणि त्या परब्रह्माशी अनुसंधान साधल्यामुळे त्याच्यातली जी चिर शांती आहे, ती शांती आपल्याला अनुभवता येते. पण ती काही क्षणापुरती असते, काही मिनिटांपुरती असते. पण समर्थ या ठिकाणी म्हणतात, या समासामध्ये म्हणतात की अशी जर तदाकारता आपल्याला वारंवार साधता आली तर वासनांचं बीज निर्मूलन होईल. पुन्हा वासना मनामध्ये येणार नाहीत. समर्थांनी पुढे एक शब्द वापरला, षडन्यासी. समर्थ म्हणतायत की संन्याशी झाल्यानंतर ही निर्वासन अवस्था म्हणजे संन्याशाची अवस्था आहे. 6 विकारांचा त्याग करणे, षडविकार, षडन्यासी असा त्याला समर्थांनी शब्द वापरला या समासामध्ये. समर्थ म्हणतायत की मग असा जो माणूस आहे त्यांनी भगवी कपडे घातली काय, नाही घातली काय, तो प्रपंचात आहे का, अरण्यात आहे काय, समाजामध्ये राहतो आहे सामान्य माणसासारखा, किंवा जंगलात गेला काय सर्वसंग परित्याग करून, तो सारखाच आहे. कपडे त्यांनी भगवे घातलेत पाहिजेत, तिळे माळा लावल्यात पाहिजेत, जंगलामध्ये निघून गेलंच पाहिजे, त्याची गरज नाही. विकारांवर विजय मिळवणं, जय मिळवणं, नियंत्रण करणं हे सगळ्यात महत्वाचे आहे. जंगलामध्ये जाऊनही जर कामविकार मनात असतील तर मग त्यापेक्षा घरी राहिलेलं बरं ना. पूजनीय आप्पा सांगायचे, त्यांचे एक मित्र होते आणि ते त्यांना म्हणायचे की मला पण तुमच्यासोबत हिमालयात यायचे. खूप मागे लागल्यानंतर ते घेऊन गेले. मी मागे एकदा त्याचा उल्लेखही केलेला आहे. आणि ते सारखं दररोज एकदा दोनदा आठवण काढायची घरची.
भाजी खाल्ली, आमची बायको भाजी काय करते म्हणे. चहा घेतला, आमच्या बायकोच्या हाताला चहाची सर नाही. आप्पा म्हणाले, मग इथं कशाला आले, तुम्ही घरीच बरे ना. तसं आपल्या विकारांवर आपल्या आसक्ती, लिप्तता असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, ही भावना असणं फार महत्वाचं आहे. त्याशिवाय साधना नाही होत. जीव कशात अडकणे नाही. साधना जर करायची असेल तर षडन्यासी होणं अत्यंत आवश्यक आहे. समर्थ म्हणतात की असा जो ज्ञानी पुरुष आहे तो जरी परब्रह्माशी त्याची तदाकारता झालेली असेल, तो निर्वासन जरी झालेला असेल, तरी पण समाजामध्ये तो सामान्य माणसाप्रमाणे राहतो, लोकसंघटनाचं काम करतो आणि ज्ञानोत्तर सगुणोपासनेचा आदर्श समाजापुढे उभा करतो. आता मला काय परब्रह्माचा आविष्कार प्राप्त झालेला आहे, त्याची मला प्रचिती आलेली, आता मला काही साधना करायची गरज नाही, आता मला भगवंताची पूजा अर्चा करायची गरज नाही, असं तो नाही म्हणत. समर्थ म्हणतात की त्याची काळजी घेणारा जो असतो तो असतो सद्गुरू, आणि तो त्याला साधनेपासून ढळू देत नाही. असं आहे की साधकाच्या मनामध्ये साधनेबद्दलची प्रीती असणं, त्याच्या पाठीमागे त्याची एक आत्यंतिक उत्कंठा असणं हे गरजेचं आहेच आहे. परंतु एकदा जर सद्गुरूंनी ते पाहिलं, ओळखलं, तर सद्गुरू पुन्हा शिष्याला साईड ट्रॅक होऊ देत नाहीत. त्यांनी जो मार्ग अवलंबलेला आहे त्या मार्गापासून बाहेर पडू न देणं हे सद्गुरू पाहत असतात आणि ते आवर्जून करतात सुद्धा. अनेक महान विभूतींच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आलेले आहेत. योगी अरविंदांना सांगितलं लेले महाराजांनी, सशस्त्र क्रांतीचा विचार सोडायचा आणि पॉंडिचेरीला जायचं. योग साधना. आपला शिष्य साधना करतो आहे आणि त्या साधनेपासून जर तो ढळत असेल तर त्याची काळजी सद्गुरू घेतात. समर्थ रामदास या सिद्धांत निरूपण समासामध्ये आपल्याला पटवून देत आहेत. सगळ्यात शेवटी समर्थ म्हणतात की असा ज्ञानी माणूस पुन्हा समर्थांना लोकसंग्रह, लोकसंघटन हा विषय अत्यंत प्रिय आहे. समाजाला एका सूत्रात बांधणं, समाजाचा उद्धार करणं आणि त्या योगे राष्ट्राचं संवर्धन करणं, हे सूत्र समर्थ जवळपास 11व्या दशकाच्या नंतर प्रत्येक समासात एखादी ओवी, एखादा शब्द देऊन आपल्याला ते वारंवार ठोके मारून पाहतात की हे करायचंय, हे करायचंय, असं असलं तरी हे करायचंय, ज्ञानी असलं तरी हे करायचंय, लोकसंघटन करायचंय, महंत असलं तरी लोकसंघटन करायचंय, संन्यासी असलं तरी लोकसंघटन करायचंय, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाली तरी लोकसंघटन हे करायचंय. समर्थ त्या विचारापासून ढळू देत नाहीत. समर्थ म्हणतात की असा माणूस जो आहे त्या उपासनेतून जे त्याला परमेश्वराचं ज्ञान झालेलं आहे, तर परमेश्वराचं ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंची कृपा कारणीभूत झाली. त्याचा उतराई होण्यासाठी, त्याची परतफेड करण्यासाठी, तो समाजाच्या उन्नयनासाठी आपलं आयुष्य वेचतो. असा विचार समर्थ रामदासांनी या समासात शेवटी दिलेला आहे. आपण हा समास पाहूया. दशक 15, समास 10.
श्रीराम समर्थ श्रीराम. गगनी अवघेची होत जाते, गगनायसे तगे नाते, निश्चळी चंचळ नानाते, येण्याची न्याये श्रीराम. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काळे, रवी किरणे ते पिवळे, सवेची वाटे श्रीराम. उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले, ऐसे वाटे श्रीराम. ऐसे जे काही वाटले, ते झाले आणि गेले, आकाशासारिखे तगले, हे तो घडे ना श्रीराम. समर्थांनी या 4 ओव्यांमध्ये परब्रह्मा स्वरूपाची तुलना किंवा त्याचं एक ट्रेलर आपल्या समोर ठेवलंय. आणि ते कशाच्या रूपाने ठेवले, कशाच्या दृष्टांताने ठेवले, तर आकाशाच्या दृष्टांताने ठेवले. रूपक या ठिकाणी समर्थांनी आकाश वापरलंय. समर्थ म्हणतायत की माणसाला असं वाटत असतं, गगनी अवघेची होत जाते, आकाशामध्ये खूप गोष्टी घडत राहतात. गगनायसे तगे नाते, पण गगन जसं कायम असतं तसं ह्या गोष्टी कायम राहत नाहीत. सकाळी आभाळ भरून येतं, पाऊस पडतो, स्वच्छ ऊन पडतं, किंवा अंधार दाटून येतो, वारा येतो जोराचा आणि सगळं स्वच्छ होतं. निश्चळी चंचळ नानाते, येण्याची न्याय. निश्चळ परब्रह्माच्या अधिष्ठानावर अशा गोष्टी, याच न्यायाने अनेक गोष्टी होत राहतात. अंधार दाटला बळे, अंधारून येत. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला माहिती आहे, त्याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. सगळं अंधार दाटून येतो, असं वाटतं की आता धोधो धोधो पाऊस किती पडेल की. वाटे गगन झाले काळे, पण आपल्याला असं वाटतं, वर आपण आकाशाकडे बघतो, काय आभाळ भरून आले हो, काय आकाश काळभोर झालंय, असं आपण म्हणतो. पण आकाशाला त्याचं काही घेणं देणं आहे का? ढग आले, आकाश जैसे थे निर्विकार आहे, अथांग आहे, त्यामध्ये ढग आले, त्यामुळे काळ झालं, अंधार पडल्यासारखा झाला. अहो, ग्रहण जेव्हा लागतं तेव्हा आपण पाहतो का नाही? मी माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे, ते सूर्यग्रहण होतं आणि असा अंधार पडला की अक्षरशः पक्षी संध्याकाळची वेळ झाल्याप्रमाणे खोप्याकडे किंवा झाडांकडे परतत होते. दिसत होतं ते सगळं चित्र. रवी किरणे ते पिवळे, सवेची वाटे. पण तेवढ्यात ते ग्रहण संपलं किंवा आकाशात आलेले ढग बाजूला निघून गेले आणि स्वच्छ प्रकाश पडला. उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले, ऐसे वाटे श्रीराम. खूप थंडी पडते. हिव म्हणजे थंडी, मराठवाड्यातला शब्द आहे हा. समर्थ मराठवाड्यातले. काय हिव पडले हो, असं आमच्याकडे म्हणतात मराठवाड्यामध्ये. हिव म्हणजे थंडी. उदंड हिव जेव्हा पडिले, खूप थंडी पडली, गमे गगन थंड झाले, असं वाटलं की आता सगळं आकाश थंडगार झाले, चीड, बर्फ पडलाय का काय, सूर्यदर्शन नाही. आम्ही एक 10 वर्षाखालची गोष्ट आहे, आम्ही तिकडे वैष्णोदेवी, कुफरी, कुलू, मनाली तिकडे गेलो होतो. आणि मला अजूनही आठवत आहे ते 4-5 दिवस आम्हाला सूर्याचं दर्शन होत नव्हतं. सारखं थंड वारं. दिवसाच्या शाली घेऊन आम्ही फिरायचा, प्रवास करायचा. आणि सकाळी उठल्यानंतर ती जी घरं होती आम्हाला राहायला दिलेली, कुफरी, कुलू मनाली तिकडे, ती सुद्धा लाकडांची होती बरं का, फरशी नव्हती. खाली लाकूड, फरशीवर लाकूड टाकलेलं असेल, लाकडांच्या फळ्या होत्या. भिंतीला सुद्धा लाकडांच्या फळ्या होत्या.
आणि समर्थ असं म्हणतात, तर सकाळी आम्ही पाहिलं, ते सकाळी उठल्यानंतर, तर नालीमधून वाहणारं जे पाणी आहे ते वरचा जो लेअर आहे तो बर्फ आहे. नालीमधला वरचा जो पाण्याचा लेअर आहे तो बर्फ झालाय. समर्थांनी ही ओळी वाचली की मला ती त्या प्रसंगाची आठवण झाली. उदंड ही व जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले, ऐसे वाटे श्रीराम. उन्हाळ्यामध्ये ती उन्हाची तिरीप येते. सकाळी 8-8:30 वाजता ऊन तापायला चालू होतं. तेव्हा असं वाटतं की सगळं आकाश असं वृक्ष झालेलं आहे. पण आकाश तत्वाला पंचमहाभूतांपैकी जे पहिलं महद्भूत आहे त्याला याच्याने काहीच फरक पडत नाही. तसं परब्रह्माला अनेक शक्ती त्यावर कार्यरत आहे, पण त्यामुळे परब्रह्म स्वरूपाला, त्याच्या स्थितीला कसलाही फरक पडत नाही. या 4 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला हे पटवून दिले. समर्थ पुढे म्हणतात, उत्तम जाणीवेचा जिनस, समजून पाहे सावकाश, निराभास ते आकाश, भास मिथ्या श्रीराम. आकाश कसं आहे? निराभास आहे. तिथं कसलाही भास नाही, कुठलाही विकार नाही. हे सगळे भास आहेत, ते भास निर्माण होतात. पण समर्थ म्हणतायत, उत्तम जाणीवेचा जिनस, जी श्रेष्ठ जाणीव आहे, की सगळ्यांच्या अंतरात्म्यामध्ये सगळीकडे एकच तत्व भरलेलं आहे. हे सगळं भास आहेत. हे जे काही दिसतं आहे, होणारे बदल वातावरणातले, माणसांमधले, माणसांच्या स्वभावामधले, माणसांचे रंग, माणसांचे स्वभाव, नाते, नात्यांमधून निर्माण होणारे हेवे दावे, आपुलकी, समर्थ म्हणतात हा सगळा भ्रम आहे. आणि ज्याला जाणीव आहे, ज्याची व्यापक जाणीव आहे, बघा आपण किती सारखा तोच अभ्यास करतो आहोत की जाणीव ही व्यापक असली पाहिजे, की जेणेकरून मला चांडाळामध्ये, ब्राह्मणामध्ये, किड्यामध्ये, मुंगीमध्ये, हत्तीमध्ये, कुत्र्यामध्ये, सगळीकडे मला एकच एक तत्व दिसलं पाहिजे. ते व्यापक जाणीव असण्याचं द्योतक आहे. म्हणून समर्थ म्हणतात, उत्तम जाणीवेचा जिन्नस, समजून पाहे सावकाश. साधकाने या गोष्टी सगळ्या सावकाश पाहिल्या पाहिजेत. आज हातात ग्रंथ घेतलाय का मला सगळं ज्ञान मिळेल असं कसं शक्य आहे? अहो, अनेक जन्मांचे पडदे पडलेले आहेत. एक एक पडदा काढायला किती दिवस जातील? उदक पसरे, वायू पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे, अंतर्यामी श्रीराम. ते जे आत्मतत्व आहे त्याला व्यापक करता आलं पाहिजे. आणि सगळ्या चराचरामध्ये जी जाणीव आहे, एकच जाणीव आहे ना. सापामध्ये काय आणि पुरुषामध्ये काय, प्राण्यामध्ये काय. सर्प ढसाया येतो, प्राणी भेवून पळतो, जाणीव एकच आहे. त्याला भीती वाटते की हा माणूस मला मारेल म्हणून तो ह्याला चावायला येतो. पण तो दिसला, तो चावायला येतोय का पळून जातोय त्याचंही पाहत नाही माणूस. माणूस घाबरून पळतो. दोन्हीकडे जाणीव एकच आहे, पण शरीर भेदे, त्याचं प्रकटीकरण वेगळं आहे, कृती वेगळी आहे. चळते आणि चळे नाते, अंतरी अवघेच कळते, विवरणेच निवळते, प्राणी मात्राशी श्रीराम. विवर्ता विवर्ता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, जालियाने तुटी होणार नाही श्रीराम. म्हणून दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाचं घोषवाक्य काय? विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. एकदा वाचून नाही समजणार, एवढी कुशाग्र बुद्धी आहे का आमची? सारखं वाचन, सारखा अभ्यास, दासबोधाचं पारायण, वाचन, पत्रद्वारा दासबोध अभ्यासाचं प्रश्नपत्रिका सोडवायची, वाचन,
मनोबोध विशारदची प्रश्नपत्रिका सोडवायची, वाचन. दासबोध सखोल अभ्यासला प्रवेश घेतलाय, पुन्हा वाचन. दासबोध सखोल अभ्यास झालाय, समीक्षक झालोय, मग पुन्हा वाचन. पुरवणी अभ्यास चालू आहे, पुन्हा वाचन. म्हणून समर्थ म्हणतात, विवर्ता विवर्ता शेवटी एक वेळ अशी येईल, साधकाची साधना चालू आहे, ग्रंथाचा अभ्यास चालू आहे, श्रवण मनन निधिध्यास चालू आहे, सद्गुरूंची कृपा होईल आणि निवृत्तीपदी अखंड भेटी, निर्वासन, विचारांचा लय, वासनांचा लय, ती विचार शून्य अवस्था. तेव्हा समर्थ म्हणतायत की निवृत्तीपदी अखंड भेटी. या सगळ्या विचारांची जर निवृत्ती झाली, मग समर्थ पुढे म्हणतात, जालियाने तुटी होणार नाही. आता एकदा जर ती त्याची गाठभेट झाली, तो जर बॉन्ड बसला, तर पुन्हा तुटी होणार नाही, त्याची खात्री देत आहे समर्थ. पण तिथपर्यंत मात्र नेटानी साधकांनी जायला पाहिजे. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मना, तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते श्रीराम. तत्वांचा झाडा करणे, तत्वांचं निरसन करणे, तत्वनिरास. आत्मषटक शंकराचार्यांचं किंवा व्यतिरेक, हे म्हणजे नाही, हे म्हणजे नाही, हे म्हणजे नाही, ते स्वरूप वेगळंच आहे, ती स्थिती वेगळीच आहे, वो कुछ और है. ये नहीं, ये नहीं, ये नहीं, वो कुछ और है. आणि तो और एकदा जर मिळाला, तर पुन्हा समर्थ म्हणतात, तिथून त्याची पुन्हा तुमची ताटातूट होणं शक्य नाही. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान, आपण पाहिलंय की अज्ञान आहे. खूप वेळा त्याचा आपण विचार केलाय. अंधारामध्ये काय पडलेले माहिती नाही, हे अज्ञान आहे. त्याच्या पुढची गोष्ट विपरीत ज्ञान. काहीतरी दिसतंय, सापासारखा दिसतंय, ते विपरीत ज्ञान आहे. हातात विजेरी होती, पटकन बटन दाबला, दिवा लागला, लाईट लागला, त्या प्रकाशामध्ये पाहिलं, अरे ही तर दोरी आहे, हे ज्ञान आहे. आणि आता त्या दोरीपासून मला कसलाही धोका नाही, हे विज्ञान आहे. समर्थ म्हणतात, ज्ञानाचे विज्ञान होणे, मला या दृश्य विश्वापासून, मला वस्तू आणि व्यक्तींपासून कसलीही बाधा पोचणार नाही, हे विज्ञान आहे. कारण मी निरवयव, निरोपम्य, निरंजन असं ते परब्रह्म स्वरूप आहे. आता मला कशाची बाधा होणार नाही, कशापासूनही त्रास होणार नाही. आणि मनाचे होते उन्मन, मनाचा ठावठिकाणाच नाहीये. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. आता त्या रामाचं स्वरूप मी सर्वत्र पाहतो आहे. माझ्या शेजारी सगळे आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, आप्तस्वकीय आहेत, व्यवसायातले नोकरीमधले सहकर्मचारी आहेत. पण मी सगळ्यांमध्ये तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. तो राम मी आता सर्वत्र पाहतो, की जो लांब होता तो म्हणावं लागत होतं, तो राम या साधनेच्या फळ सिद्धी रूपाने मी सर्वत्र पाहतो आहे, त्याचा आविष्कार. आणि मनाचं उन्मन झालेलं आहे.
वडिलास शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले. देवभक्तपण गेले, तये ठाई श्रीराम. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही. जैसे तैसे बोलो काही, कळावया श्रीराम. परत इथं समर्थांनी वडिला शब्द सोडून आणलाय. वडिला असं शोधून पाहिले, त्या अंतरात्म्याचा शोध घेतला साधनेच्या बळावर, सद्गुरूंच्या कृपेच्या बळावर. वडिला असं शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले. आता तिथली चंचलत्व संपलं सगळं. आता निश्चळ, अक्रिय, निरवयव, निराकार, की जिथं चंचल नाहीच, सगळं निश्चळ आहे. चंचळाचे निश्चळ झाले. देवभक्तपण गेले, तये ठाई. आता कुठला देवन कोण भक्त, अद्वैत अवस्था निर्माण झाली. कारण त्याच्यात माझं अस्तित्व विलीन झालं. लपावे अति आदरे राम रूपी. रामाच्या पाठीमागे जाऊन लपल्यानंतर माझ्या अस्तित्वाचा विषय कुठे आला. लपणे वेगळं आणि विलीन होणे वेगळं. जलमय होणे वेगळं आणि जलरूपी होणे वेगळं. लपणे म्हणजे कुणाच्या तरी मागे मी आहे, मी लपलोय, मी आहे. पण समर्थ इथं म्हणतात देवभक्तपण गेले. आता कुणी भक्त नाहीये, कुणी देव नाहीये, एकच झाले, मिळून एकमेकात विलीन झाले. रामी आणि रामदास दोघे जण पडले. आता हे बोलावया दुजा नुरेच ते ठाई. दुसरा कुणीच नाहीये, ते दोन्ही एक झालेत. आता अज्ञान शक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली. वृत्ती शून्य कैसी झाली, स्थिती पहा श्रीराम. अज्ञान संपलं, विपरीत ज्ञान संपलं, ज्ञान संपलं. समर्थ म्हणतायत कारण ज्ञानाचं विज्ञान झालंय. आता अज्ञानशक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली. मला जे ज्ञान झालेलं आहे ती भावना सुद्धा संपली. कारण मीच उरलो नाही. कोण म्हणणार मी उरलो तर मला म्हणता येईल की मला हे ज्ञान झालंय, माझ्या हातात हे आहे, माझं हे आहे, किंवा मी इथं आहे. मी इथं बसलो आहे. पण जेव्हा मीच संपलो तेव्हा या बाकीच्या गोष्टींना काही धारणाच नाहीये. ठाव म्हणता पदार्थ नाही. समर्थ म्हणतात की त्याला दाखवण्यासाठी तो काही पदार्थ थोडाच आहे. परब्रह्म स्वरूप पदार्थ मात्र मुळी नाही. जैसे तैसे बोलो काही कळावया. ते समजण्यासाठी, त्याची प्रचिती येण्यासाठी, त्याची ओळख होण्यासाठी मला हे सगळे दृष्टांत द्यावे लागतायत. जैसे तैसे बोलो काही कळावया, समजण्यासाठी, त्याचं आकलन होण्यासाठी. पण त्याला साक्षात नाही समोर आणता येत. पुढची ओवी क्रमांक 13 ही साधकाच्या जीवनातली अत्यंतिक महत्वाची ओवी आहे. इथून टर्निंग पॉइंट आहे साधनेला आणि त्या साधकाला. समर्थ म्हणतात मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा. निवांत कैसा, निर्विकारी श्रीराम. या आपल्या संत समागम व्यासपीठाचे आणि दासबोध सखोल अभ्यास परिवाराचे समर्थ भक्त श्री रमेश ओक आहेत. त्यांचा मला मध्यंतरी निरोप आला. ते म्हणाले की 15-10 सिद्धांत निरूपण, त्यामध्ये शक्तिपाताचा उल्लेख आलेला आहे. त्यावर थोडं जरा विस्तृत विवेचन तुमच्याकडनं अपेक्षित आहे.
मी म्हणलं चला त्यानिमित्ताने आपला पण अभ्यास होतो आहे, कारण एका शब्दासाठी आपण काही फार विचार केला नसता. एक दोन वाक्यात एखाद्या पॅरेग्राफ मध्ये तो विषय संपून आपण पुढे गेलो असतो. पण माझ्या लक्षात आलं की शक्तिपात जेव्हा होतो तेव्हा तो साधक साधक राहत नाही. तुझं म्या गुरुत्व पण ओपिले ही कल्याण स्वामींची अवस्था, किंवा यापुढे हा वारसा नरेंद्र चालवील आणि नरेंद्राचा स्वामी विवेकानंद होतो. जनार्दन स्वामी एकनाथांना म्हणतात, आता तुम्हाला मी अनुग्रह दिलाय, आता तुमच्याकडनं सेवा घेणे नाही. सद्गुरू आणि सत्शिष्य एकाच पातळीवर येतात. काय या शब्दाचा अर्थ आहे? मुख्य शक्ती पाहत तो ऐसा. समर्थांनी मुख्य शब्द वापरला. शक्ती पाहत तो ऐसा म्हणता आला असतं. आपल्याला हे समजलं पाहिजे की समर्थांची जी वाङ्मय रचना आहे, जी शब्द रचना आहे, असा प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे आपल्याला विचार करायला आला पाहिजे मनामध्ये. इथं हा शब्द का वापरला? महाभक्त प्रल्हाद, महाभक्त म्हणलंय, भक्त नाही म्हणलं. इथे शब्द समर्थ वापरतात. मुख्य शक्तीपात, जसं पहिल्या समासामध्ये समर्थ म्हणतात, मुख्य आत्मप्रचितीसह 12 गीता, वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण सगळं वापरलंय या ग्रंथासाठी. पण विशेष काय? हे सगळं वापरलंय, ते सगळेच वापरतात. पण मी या ग्रंथाच्या निर्मितीसाठी मुख्य आत्मप्रचिती वापरली आहे. तसं समर्थ इथं सांगतात, मुख्य शक्ती पाहत तो ऐसा. कैसा? असा मनात प्रश्न वाटलाच पाहिजे. समर्थ पुढे म्हणताय, नाही चंचळाचा वळसा. आता शक्तिपात झाल्यानंतर चंचळाचा वळसा म्हणजे वर्तुळ. एक वळसा मारून ये, जरा बरं वाटेल, आपण म्हणतो ना, एक फिरून ये थोडं. आता ते चक्र पुन्हा होणार नाही. चंचळाचं चक्र आपल्याला बाधू शकत नाही. नाही चंचळाचा वळसा निवांत निवांती निवांत कैसा निर्विकारी. निवांती निवांत, निवांत शब्द नाहीये, निवांती निवांत. गोड म्हणणं वेगळंय, साखरेची गोडी म्हणणं. त्या शब्दातून एक विशिष्ट दिशा दर्शक आहे तो शब्द. निवांती, निवांत कैसा, अत्यंत निवांत जागा आहे, त्यामध्ये निवांत असलेला माणूस आहे, त्यामध्ये निवांत अवस्था आहे. निवांती निवांत 100%. पाण्यामध्ये साखर आपण टाकली, एक अर्धा लिटर पाणी घेतलं, 2 चमचे साखर टाकली, 3 चमचे साखर टाकली, विरघळत जाते. पण असं होतं का नाही हो की एक घटका अशी येते की साखरच विरघळत नाही. त्याला विज्ञानामध्ये म्हणतात सॅच्युरेशन झालंय. आता जागाच नाहीये. निवांतपणा एवढा आहे की आता पुन्हा निवांत म्हणून जागा नाही. कारण का? समर्थांनी 4थ्या चरणामध्ये सांगितलंय, निर्विकारी. आता कुठलाही विकार नाहीये. चंचळाची विकार बालटे, ते चंचळची जेथे आटे. चंचळ निश्चळ घनवटे, हे तो घडे ना श्रीराम. महावाक्याचा विचारू, तेथे संन्याशास अधिकारू. दैवी कृपेचा जो नरू,
तोही विवरण पाहे श्रीराम. इथं परत वेदांचे 4 वाक्य आलेले आहेत. महावाक्यांचा विचारू ते संन्यासास अधिकारू. आता मला तुम्ही सांगा की समर्थ इथं म्हणतायत संन्यासी जो आहे तर तो षडन्यासी. समर्थांनी शब्द वापरलाय. पुढे तो शब्द संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी निश्चयेसी. आपण शक्तिपातापर्यंत आलेलो आहोत. आता समर्थांनी त्या शक्तिपात घटनेचा थोडा साकल्याने विचार पुढच्या 2-3 ओव्यांमध्ये मांडलाय. मुख्य शक्तिपात तो ऐसा. शक्तिपात म्हणजे काय नक्की? सद्गुरू किंवा जो तो अधिकारी ज्ञानी पुरुष आहे त्याला जे अनुभव येत असतात ते अनुभव येण्याची प्रक्रिया किंवा ती अवस्था आपल्या सत्शिष्यामध्ये योग्य वेळी ते संक्रमित करतात. संक्रांत माहिती आहे का नाही आपल्याला? आणि संक्रांतीचं फल आपण बघतो. या वर्षीची संक्रांत कशावर आहे? रेड्यावर आहे, उंटावर आहे, बैलावर आहे. तिचं फळ काय आहे? आणि असं शास्त्र असं सांगतं की ही जी अवस्था असते या अवस्थेमधून सगळं विश्व एका काय म्हणता येईल त्याला अत्यंत नाजूक अवस्थेतून जात असतं. संक्रमण हा शब्द वापरलेला आहे. आणि त्या संक्रमणावरून संक्रांत शब्द तयार झालाय. आताची सध्याची अवस्था अस्वस्थता आहे, मनाची अस्वस्थता आहे, कोंडून बसल्यासारखं शरीराची अस्वस्थता आहे. किती दिवस मी घरामध्ये बसू? माझी कामं ठप्प झालेली आहेत, मला कुठे जाता येत नाहीये, काही कामं करता येत नाही, बाहेर फिरता येत नाहीये. ही संक्रमण अवस्था आहे. समर्थ म्हणतायत मुख्य शक्तिपात तो ऐसा. शक्तिपात ही जी एक प्रक्रिया आहे, अधिकारी ज्ञानी पुरुष सद्गुरू आपल्या सत्शिष्याला योग्य वेळी त्यांना जी अनुभवाची शिदोरी मिळालेली असते ती अनुभवाची शिदोरी मिळवण्याची एक भावावस्था आपल्या सत्शिष्यामध्ये संक्रमित करतात, त्याला ते देतात. समर्थांनी कल्याणांना दिली, गळ्यातली माळ काढली, गळ्यात माळ टाकली आणि सांगितले कल्याणा तुझं गुरुत्व ओपिले. आता यापुढे तू शिष्य नाहीयेस, तू सद्गुरू आहेस. पंडित जोगबुवांनी आपल्या निर्याणाच्या काळी सगळ्या समोर शिष्यांना बसवलं आणि सांगितलं माझी नैष्ठिक ब्रह्मचर्याची आणि कीर्तनाची परंपरा कोण पुढे चालविल? सोनपंत मामा उभे राहिले, त्यांच्या गळ्यात माळ घातली. अनेकांनी असं केलेलं आहे. अनेक सत्शिष्यांच्या जीवनामध्ये हा प्रसंग आलेला आहे. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अनेक पद्धतीने होऊ शकते. कानामध्ये मंत्र देऊन, डोक्यावर हात ठेवून, शरीराला स्पर्श करून, स्वप्नातील दृष्टांतातून. म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जेने मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. काय काय? हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. रास म्हणजे ढीग आहे. तो जो अधिकारी पुरुष आहे, ज्ञानी पुरुष आहे, सद्गुरू आहे, तो कसा आहे? हरिभक्त आहे, विरक्त आहे, विज्ञानाची रास आहे. मानसी स्थापिले निश्चयासी.
त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या मनामध्ये भगवंताचं अनुसंधान हे दृढपणे निश्चयाने ज्यांनी परब्रह्म स्वरूपाला आपल्या मनामध्ये स्थापन केलेलं आहे निश्चयाने, तया अशा सद्गुरूंच्या दर्शन घेतलं, स्पर्श झाला, स्पर्शने पुण्य जोडे म्हणजे शक्तिपात होणे, जोडता येतं त्यांच्या अवस्थेला, मला जोडून घेतात ते. तया भाषणे नष्ट संदेह मोडे, माझ्या मनात असलेले अनेक विकल्प, अनेक संदेह ते सगळे मुळापासून निघून जातात. जेव्हा स्वामी विवेकानंदांना प्रश्न पडला, कुठे तो भगवंत, ते खूप लोकांकडे गेले, साधना करणाऱ्यांकडे गेले, प्रत्येकाने सांगितलं मी पण त्याच वाटेवर चाललोय, मला नाही देव दिसलेला, पण एक दिवस दिसेल. रवींद्रनाथ टागोर 6 महिने बोटीवर साधना करत होते. 6 महिने बोटीवर, पाण्यावर. मध्यरात्रीच्या सवयी नरेंद्र त्यांच्या बोटीमध्ये गेला. रवींद्रनाथांना विचारलं, तुम्हाला देव दिसला आहे का? ते म्हणाले, मी पाहिला नाही, पण त्याची प्रचिती मी घेतो. काही बोलले नाहीत नरेंद्र. दार धाडकन लावलं, बाहेर पडले. पण एक दिवस उजाडला, जेव्हा त्यांना ठाकूरांचं दर्शन झालं. ठाकूरांनी पाठीवरनं प्रेमाने हात फिरवला आणि ते म्हणाले, तुला किती वर्षांपासून मी शोधतोय, तू येत जा बरं इथं. नरेंद्रांना समजे ना की माझ्यासोबत एवढी मित्र आहेत, कुणाला बोलावलं नाही, मलाच का बोलावलं यांनी. आणि मग एक दिवस, किती वर्षाचा संपर्क आहे, 4.5-5 वर्ष सुद्धा नाहीये ठाकूरांचा, रामकृष्ण परमहंसांचा आणि नरेंद्राचा. पण एक दिवस धारिष्ट करून स्वामी विवेकानंदांनी विचारलं, तुम्ही देव पाहिलाय का? स्मित हास्य तरळलं ठाकूरांच्या चेहऱ्यावर, अत्यंत शांतता. ते म्हणाले, हो, जसा मी तुला पाहतो आहे तसा मी देव पाहिलेला आहे. आता उत्सुकता अजून चाळवली, तुम्ही देवाशी बोललात का? हो, जसा मी तुला बोलतो आहे तसाच देवाशी बोलतो. मग तिथून शिष्याची परीक्षा नव्हे, शिष्याने सद्गुरूंची परीक्षा घ्यायला चालू केलं. ठाकूरांचं, रामकृष्ण परमहंसांचं, स्वामी विवेकानंद जीवन अत्यंत अलौकिक आहे, आगळं वेगळं आहे. आपल्या गुरुची परीक्षा एका दृष्टीनं बघितलं तर स्वामी विवेकानंदांच्या, नरेंद्राच्या परीक्षेला सद्गुरू उत्तीर्ण झाले असं पडावं लागेल. अतिरेक होईल बोलणं, शास्त्राला धरून होणार नाही. आणि मग एके दिवशी कालीमातेसमोर स्वामी विवेकानंद बसलेले आहेत, रामकृष्ण परमहंस बाजूला बसलेले आहेत. आपला डावा पाय विवेकानंदांच्या कानाला लावला, अंगठा, आणि शक्तिपात. अचानकपणे स्वामी विवेकानंदांच्या समोर सगळं जग गरगर गरगर फिरायला लागलं. समजे ना त्यांना काय झालं अचानक. ते जोरात ओरडले, काय करताय तुम्ही? मला माझी आई आहेत, भावंड आहेत. ठाकूरांच्या लक्षात आलं, जरा जास्त होल्ड गेलाय म्हणले. कानापासून, कानाच्या पाळीला लावलेला आपला अंगठा काढला आणि सांगितलं, हरकत नाही, आस्ते आस्ते जाऊया. तया स्पर्शने,
काही वेळा तेच तोतापुरी परमहंसांनी ज्ञान शस्त्रे खुडावे, मराठ्या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत ना, काचेचा तुकडा घेतला, 2 भुवांच्या मध्ये फिरवला, रक्ताची धार लागली, तो शक्तिपात आहे. आपला अनुभव, आपली शिदोरी आपल्या शिष्याच्या अंतःकरणात संक्रमित करणं हा शक्तिपात आहे. कल्याणांना सोलीव सुख सांगितलं समर्थांनी. कल्याणांनी वर्णन केलेलं ते सोलीव सुखाचं. 50 ओव्यांचं सोलीव सुख आहे. काय केलं? शक्तिपात कसा केला कल्याणाने? कल्याणाने प्रश्न विचारला. पुढे कल्याण स्वामी म्हणताय, ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकून ज्ञानाचे भरते आले स्वामी लागोनी. शिष्याने विचारलेला प्रश्न ऐकून सद्गुरूंना अत्यंतिक उमाळा आला, आनंद वाटला. आहा, आता माझा शिष्य तयार होतोय. आसन सांडोनी या तय क्षणी कडकडोणी भेटले. सद्गुरूंनी त्यांचं आसन सोडलं, खाली आले, कल्याणांजवळ आले आणि नुसते जवळ येऊन बसले का? कडकडोणी भेटले. शक्तिपात करण्याच्या अगोदर काय काय प्रक्रिया आहे ती सोलीव सुखात आहे. मग स्नेहाळे नवल केले, वसंगासी शिष्या घेतले. काय शब्द रचना आहे हो. मग स्नेहाळे नवल केले. कौतुक वाटलं शिष्याचं, नवल वाटलं. समर्थांना नवल वाटलं आपल्या शिष्याचं. मग स्नेहाळे नवल केले, ओसंग अशी शिष्या घेतले. तर जवळ घेतलं, त्याला पाठीवरनं हात फिरवला. ओसंग म्हणजे असं पाठीमागून हात गळ्यात घेतला. अर्ध मात्रा रस काढिले, ओंकार अ उ म पूर्ण फुंकिले कर्णरंध्री. कानामध्ये कर्णरंध्री, कानाच्या छिद्रात फुंकिले. जाऊन कानातून निघालं, कानामध्ये प्रवेश केला. कुठे गेलं ते? खडतर रसायन आहे. नैनी जाऊन झोंबिले. इथून गेलं, मध्ये प्रवेश केला आणि चक्षुला जाऊन भेटलं. डोळीयाचा डोळा फोडून चित्सूर्य भेदिले. कल्याण स्वामी सोलीव सुखामध्ये म्हणताय, कर्णरंध्री जे रसायन फुंकिले ते नैनी जाऊन झोंबले आणि डोळीयाचा डोळा फोडून चित्सूर्य भेदिले. सूर्याला भेदून पलीकडे गेला. काय अवस्था आहे शिष्याची. डोळा भेदून पलीकडे गेला म्हणजे शिष्य इथे आहे का? ब्रह्मांडा बाहेरी नेले. पूर्ण अंश गगनी भेदिला. अर्क तो पिंडी माझी उतरला. त्याचा अर्क जो आहे तो सगळ्या पिंडात उतरलाय, आता देहामध्ये उतरला. त्रिकूट श्रीहाट चुराडा केला. सेखी भरला गगनगर्भी. या गगनाच्या गर्भामध्ये भरून उरला. चुराडा कशाचा केला? त्रिकूट सत्वरजतम, श्रीहाट पंचमहाभूत, हे सगळं विश्व, दृश्य विश्व. भगवंतानी उभा केलेला बाजार श्री हाट, हाट म्हणजे बाजार. भगवंतानी उभा केलेला हा सगळं हे दृश्य विश्व, या सगळ्या विश्वाचा चुराडा केला. सेखी भरला गगनगर्भी. आता तो या देहापुरता नाही राहिला, गगनामध्ये भरून गेला. मग काय झालं की हे सगळं मानवलं नाही शिष्याला. मग कल्याणांनी वर्णन केलंय पुढे की बुवा बेशुद्ध पडलो,
बाळ निचेष्टित पडिले असं वर्णन आहे. ऐसे पाहोनी सद्गुरुनाथ. अरे काय झालं म्हणाले तुला? मूर्छा आली का? झेपलं नाही का तुला? जसं ठाकूर म्हणाले आस्ते आस्ते जाऊया नरेंद्राला, तसं समर्थ कल्याणांना म्हणाले ओ ऐसे पाहुणे सद्गुरुनाथ पद्महस्त मस्तकी ठेवीत. आपलं पद्महस्त कमळाप्रमाणे हात आहे ज्यांचा, तो त्यांनी आपल्या डोक्यावर ठेवला. वत्सा सावध त्वरित निजरूप पहा आपुले. अरे तू तुझं स्वरूप बघ. सावध हो बेटा, घाबरू नको, मी आहे ना तुझ्या सोबत. कुणी आपल्या पाठीवर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला की आपल्याला एक आधार मिळतो. तो आधार समर्थांनी दिला आणि म्हणतायत डोंट वरी, निजरूप पहा आपुले. तू ज्याला घाबरलास, तुला तू कारण आतापर्यंत तुझ्या कधी मनाला शिवला नाही हा विचार, शक्तिपाताने काय होतं शिष्याच्या जीवनामध्ये, कसा कायापालट होतो, त्याचं वर्णनच सोलिव सुद्धा. वत्सा सावध त्वरित निजरूप पहा आपुले. जागृत करून तये वेळी, तेव्हा जागृत केलं, भानावर आणलं. अजपाची दोरी देऊन जवळी. आता म्हणाले सोहम साधना कर. अजपाची दोरी दिली जवळ. त्या दोरीमध्ये मणी आहेत का? नाहीयेत. ती फक्त दोरी आहे, स्मरण सूत्र. मोजायचं नाहीये. आपल्याला माहिती 21,600 होणार आहेत. सोहम सोहम सोहम. मिनिटाला 9 तास, मिनिटाला 15, असे दिवसाकाठी 21,600. विहंगम डोलारी तये वेळी अलक्ष लक्षी बैसविले. विहंगम पक्षी, पक्षी कसा विहार करतो आकाशामध्ये स्वच्छंदपणे, कुठेही त्याला त्रास नसतो, आडकाठी नसते. विहंगम डोलारी तये वेळी. डोलारी म्हणजे अत्यंत डुलत आनंदामध्ये. त्यावेळेला सद्गुरूंनी अलक्ष लक्षी बैसविले, की जिकडे आमचं लक्ष जात नाही, जी आम्हाला दिसत नाही, त्या परब्रह्म स्वरूपाच्या सिंहासनावर मला सद्गुरूंनी बसवलं. शक्तिपाताचं हे कल्याण स्वामींच्या जीवनातलं उदाहरण आहे. गुलाबराव महाराजांना अनुग्रह दिला. अहो स्वतः माऊलींनी अनुग्रह दिला. गुलाबराव महाराजांनी त्यांच्या जीवन चरित्रात लिहिलेलं आहे. असाच प्रसंग आहे. 7व्या अध्यायामध्ये विवेक गुलाब असं त्या ग्रंथाचं नाव आहे. चरित्र आहे गुलाबराव महाराजांचं. अंकी घेऊन गुलाब बाळा. बघा, सद्गुरू आपल्या शिष्याला लेकरावत, आपल्या पुत्रावत, पुत्र तरी मोठा, बाळ अगदी लहान की ज्याला काही समजत नाही, पण त्याच्याबद्दल अत्यंतिक प्रेम, ओलावा, आपलेपणा सद्गुरूंच्या अंतःकरणात आहे. अंकी घेऊन गुलाब बाळा स्वनामाचा मंत्र दिला. माऊलींनी मंत्र जप समजावून दिला. ज्ञानेश्वर माऊलीने या साच करावया निज वचना न देखोनी माम पात्रपणा. माझं मी पात्र आहे का नाही हे सुद्धा पाहिलं नाही. हा विनम्र भाव आहे शिष्याचा. पण सद्गुरूंना माहिती आहे की आता हीच वेळ आहे. फळ बरोबर पिकलेलं आहे. अंकी घेऊन या खुणा सांगितल्या निज धामाच्या. दर्शने स्पर्शने. रामाने शबरीला काय केलं? अहिल्याला काय केलं? स्पर्श केला. शबरीला स्पर्श केला आणि भक्ती सांगितली, शक्तिपात केला, उद्धरून नेलं तिला. आत्ता श्रीधर स्वामींना, फार दिवस झालेत का श्रीधर स्वामींच्या चरित्राला? श्रीधर स्वामी चरित्र
प्रसंग आहे तो. स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, स्वप्नामध्ये शक्तिपात आणि अनुग्रह दिला. भगवान श्रीधर स्वामींचे भगवान झाले. स्वतः समर्थांनी ही उपाधी श्रीधर स्वामींना दिलेली आहे. कुरुक्षेत्रावरचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शक्तिपात, आता अर्जुनाला सगळं पटलेलं आहे. अर्जुन म्हणतो स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. आता माझ्या मनातले सगळे शंका, प्रश्न, सगळे संशय निघून गेलेले आहेत. आता तू म्हणशील ते मी करीन, सांग. त्या क्षणाला माऊली काय, स्वतः भगवंत काय करतायत. मग सावळा स कंकणू बाहू पसरोणी दक्षिणू. बघा, जो मित्र आहे, जो सखा आहे, जो नातेवाईक आहे, तो सद्गुरूंच्या रूपामध्ये कसा आविर्भाव आहे त्याचा. मग सावळा स कंकणू, तो सावळा जब प्राण तन से निकले तब सावरे तुम आना, असं म्हणतो की ना भजनामध्ये आपण. तो सावळा स कंकणू, त्याच्या हातातलं कंकण चमकलं क्षणार्थ. बाहू पसरोणी दक्षिण, दक्षिणेकडे खाली जो आपला अर्जुन आहे, आपला सत्शिष्य आहे, त्याच्याकडे बाहू हात पसरवला. आलिंगीला स्वशरणू भक्ती राजू, तो त्याला उचलून घेतलं, त्याला आलिंगन दिला भगवान श्रीकृष्णांनी. हृदय एक झाले, आलिंगन दिलं, मिठी मारली. ये हृदयीचे ते हृदयी घातले. हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. द्वैत सुद्धा मोडलं नाही, ती अद्वैत आहे. एवढी घट्ट मिठी मारली आहे की तिथे द्वैत नाहीये. दिसतायत दोन शरीर दिसणाऱ्याला, पण आत्मतत्व एक आहे. द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. भगवान श्रीकृष्णाने आपल्या सारखा अर्जुनाला करून टाकला. याला म्हणतात शक्तिपात. सगळी शक्ती मी तुझ्यात संक्रमित केली आहे. मी माझ्याकडे काहीही ठेवलेलं नाहीये. जे जे माझ्याकडे होतं ते सगळं मी तुला दिलंय या क्षणाला. ही पुढची जी दोन चरण आहेत ना, हे अत्यंत गोड आहेत. काय शब्द आहे तो. दीपे दीप लाविला तैसा परिश्वंगू. शब्द पहा, आपण पहिल्यांदाच ऐकतोय हा शब्द, मी पहिल्यांदाच ऐकला. दीपे दीप लाविला तैसा परिश्वंगू तो झाला. द्वैत न मोडता केला आपण पै पार्थ. काय अर्थ आहे. दीपे दीप लाविला, एका दिव्यापासून दुसरा दिवा लावला. त्या दोन्हींच्या दिव्यांमध्ये काही फरक आहे का. त्या दोन्ही दिव्यांच्या ज्योतीमध्ये काही फरक आहे का. माऊलींनी गोड शब्द वापरलाय. तैसा परिश्वंगू तो झाला. परिश्वंगू म्हणजे एक रूप. म्हणून वरच्या चरणामध्ये आलंय द्वैत न मोडता. सोलीव सुखामध्ये शब्द आलाय द्वैत न मोडता अद्वैत. माऊलींचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, त्यांनी सुद्धा वैखरी वाणीतून शक्तिपात केला, माऊलींना अनुग्रह दिला.
त्याही नंतरचा काळ योगी अरविंदांचं जीवन असंच आहे. अहो, योगी अरविंदांच्या वडिलांना, वडील हे मेडिकल ऑफिसर होते आणि फार मोठं नाव होतं. ब्रिटिशांच्या काळामध्ये ते खूप ठिकाणी फिरले आणि मोठा नावलौकिक मिळवला त्यांनी. डॉक्टर कृष्णधन हे त्यांचं नाव, घोष. त्यांना 3 मुलं. या तिघांना त्यांनी भारतीय सनातन वैदिक धर्माची वारा सुद्धा लागू नये, सावली सुद्धा पडू नये म्हणून ऑस्ट्रियात नेऊन ठेवलं. तिथून ते इंग्लंडला गेले. म्हणजे ज्या वडिलांना असं वाटत होतं की माझ्या मुलाला इथल्या या सनातन संस्कृतीचा वारा सुद्धा लागू नये, आज बरीच व्यवधानं येत आहेत. याचा अर्थ असा आहे की ज्या विषयाचं आपण विवरण पाहतो आहोत, शक्तिपात, तो एवढा सोपा नाहीये जेवढा शब्दांनी सांगतोय. म्हणून ही व्यवधानं येत आहे. ही आपल्याला प्रचिती आहे, ही आपल्याला एक सिग्नल आहे आपल्यासाठी की हे सांगणं आणि ऐकणं खूप सोपं आहे, परंतु मुख्य शक्तिपात तो ऐसा जे समर्थ सांगतायत ते तेवढं सोपं नाहीये. अनेक विघ्न त्यामध्ये येणार, अनेक अहंकार त्यामध्ये येणार. शक्तिपात या शब्दाचा अर्थच असा आहे, सद्गुरूंच्या अंतःकरणातल्या शक्ती, त्यांच्या अनुभवाची शक्ती ते सत्शिष्याच्या अंतरी टाकतात आणि त्याची मीपण रहित अवस्था, त्याच्या ज्या स्वतःच्या काही शक्ती असतात त्या सगळ्या शक्तींचा लय होतो. त्याचं काहीच ठेवत नाहीत. ते आतून बाहेरून साफ करून टाकतात त्याला. त्याचं सगळं जीवन बदलतं त्या क्षणापासून. तो पुन्हा सत्शिष्य राहत नाही, तो कुणाचा नातेवाईक राहत नाही. भगवंताला समर्पित एक जीवन असं तो जगतो. देहो प्रारब्धावरी टाकून जगतो. उरलो फक्त उपकारापुरता, अशी ती अवस्था असते. मी आपल्याला सांगत होतो की योगी अरविंदांच्या जीवनातला तो प्रसंग. आणि काय झालं की योगी अरविंद पण त्यांना तिकडे लक्ष लागे ना. आणि ते राहायचे कसे? भारतीय पोशाखामध्ये राहायचे. कायम आपल्या हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास, त्याच्यावर विवेचन, चिंतन, मनन, ध्यान, धारणा. सगळ्यांना त्यांचं फार वेगळे पण वाटायचं की काय पोरग हे. अहो, त्यांचे, मला नाव आठवत नाही आता, त्यांचे जे शिक्षक होते त्यांनी सांगितलं की मी तुझी 21 वेळा पेपर तपासलेत, 21 वेळा तुझी परीक्षा घेतली आहे आणि 21 परीक्षांमध्ये तुझ्यासारखी गुणवत्ता कुणालाही एकाही परीक्षेत मिळवता आली नाही. ते CSA झाले तिकडे. वडिलांची इच्छा होती आणि तिथून तो तेवढी विद्वत्ता मिळवलेला माणूस इकडे येणार भारतामध्ये. म्हणजे तिची रँक काय होती, 10 कलेक्टर एवढी त्याची पोच असेल, एवढे अधिकार त्याच्याकडे होते. पण त्यांना ते व्हायचं नव्हतं. वडिलांखातर त्यांनी परीक्षा दिल्या, पण याचं पूर्ण सर्टिफिकेट मिळण्यासाठी अश्वारोहण परीक्षा होती. आणि त्यांना माहिती होतं की आपण ही परीक्षेला जर नाही गेलो तर आपण नाही पास होणार, आपल्याला ते पदवी नाही मिळणार. म्हणून 2 वेळा नियोजन केलेल्या अश्व परीक्षेमध्ये योगी अरविंद गेलेले नाही.
आणि ते भारतात जेव्हा परत आले आणि त्यांचे एक भाऊ होते बारिंद्र घोष, ते बॉम्ब तयार करण्याचा विचार करायचे. ते सुद्धा क्रांतिकारक होते. योगी अरविंद, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर हेडगेवार, ही सगळी मंडळी एकत्र आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारी ही सगळी मंडळी आहेत. ह्या बारिंद्रला अत्यंत एक डोक्यामध्ये एकच की बॉम्ब तयार करायचे आणि जागा घे, जमीन घे, असं सगळी ती सशस्त्र क्रांतीचा उठाव तो चालू केला त्यांनी. आणि त्याला सगळा सपोर्ट योगी अरविंदांचा होता. काय झालं, एक दिवस योगी अरविंदांच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट आला. बारिंद्रला अत्यंतिक मोठी व्याधी जडली आणि आता तो वाचणार नाही हे सगळं जग जाहीर झालं, मान्य झालं की हे वाचणार नाही. पण काय झालं, तो जो टर्निंग पॉइंट आला ते असं झालं की एक सिद्ध योगी तिथे आले. त्यांनी तांब्या घेतला, पाणी भरलं त्यात आणि मंत्रून एका काडीने त्या पाण्यावर रेषा ओढल्या आणि ते पाणी बारिंद्रला प्यायला सांगितलं. ते जे योगी आहेत त्या योग्यांचं नाव आहे विष्णू भास्कर लेले महाराज. ते मूळ पुण्यातले. पण बडोद्याला त्यांची भेट झाली. त्यांनी ती जी साधनेद्वारा ते जे काही एकदम कायाकल्प जो झाला बारिंद्रचा, अहो स्वतः योगी अरविंदांनी चरित्रात लिहिलंय की मला या साधनेद्वारे, शक्तिपाताच्या साधनेद्वारे मी माझं 67 वर्षाचं आयुष्य वाढवून 78 वर्षापर्यंत जगलो. स्वतः योगी अरविंदांनी लिहिलंय. विष्णू भास्कर लेले महाराजांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि बडोद्याला सयाजीराव गायकवाडांकडे हे नोकरीला होते. त्या काळामध्ये 750 रुपये पगार होता योगी अरविंदांना. आणि त्या प्रक्रियेमुळे, त्या शक्तिपातामुळे ते एकदम त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. सशस्त्र क्रांतीची सगळी सोडून दिली आणि ते पॉंडिचेरीला गेले. पॉंडिचेरीच्या आश्रमात जाऊन राहिले. अहो आता आश्रम झाला, तेव्हा तर दास ती जी जागा होती, ब्रिटिशांना माहिती होतं की हा माणूस दगाफटका करणार आहे, हा सशस्त्र क्रांतीचा एक सेनानी आहे, योद्धा आहे, म्हणून त्याला त्यांनी प्रलोभनं दाखवली. जसं स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडे शिकून आले होते, त्यामुळे ब्रिटिशांना त्यांच्याबद्दल एक प्रकारचा धाक होता. तसं योगी अरविंदांच्या बाबतीत आहे. योगी अरविंदांचा धाक होता. ते म्हणाले आम्ही तुम्हाला तुमच्या साधनेसाठी तिकडे मसुरीला वगैरे चांगली जागा करून देतो, चांगला आश्रम बांधून देतो. योगी अरविंदांना माहिती होतं की या नात्याने त्यांना माझ्यावर दृष्टी ठेवायची आहे, माझ्यावर नजर ठेवायची आहे. ते तिथून निसटले, बडोद्याहून सरळ पॉंडिचेरीला गेले. ही सगळी मंडळी, नेहरू, महात्मा गांधी यांनी सगळ्यांनी दूत पाठवले, जाऊन भेटले. अहो म्हणले असं नका करू, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याचा टप्पा आलाय तोंडावर आता, आणि तुम्ही जर मागे फिरलात तर. योगी अरविंदांनी काय सांगितलं, ते म्हणाले मी जी साधना करणार आहे, या साधनेच्या बळावर या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे. एका परदेशी वार्ताहराने प्रश्न विचारला, तुम्हाला काय वाटतं कधी स्वातंत्र्य मिळेल? त्यांनी सांगितलं हो मिळणार. कधी मिळेल म्हणजे काय, माझ्या जन्मदिवशी मिळेल. 15 ऑगस्ट 1872 ही जन्मतारीख आहे अरविंदो घोष यांची.
ज्यांना आपण योगी अरविंद म्हणतो त्यांनी एक पत्र लिहिलं आपल्या पत्नीला, आणि त्या पत्रामधलं जे वाक्य आहे ते वाक्य आजच्या परिस्थितीला अत्यंतिक लागू पडतं. म्हणून ते वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते वाक्य असं आहे, रिमेन फर्म थ्रू द डार्कनेस. रिमेन फर्म थ्रू द डार्कनेस. द लाईट इज देअर अँड विल कॉन्कर. या कठीण काळामध्ये, या तामसिक जगामध्ये, या अंधकारमय विश्वामध्ये रिमेन फर्म, धारिष्ट्याने उभे राहा, आत्मविश्वासाने उभे राहा. द लाईट इज देअर. तो प्रकाश आहे, प्रकाश आहेच आहे तिथं. तो आपल्याला दिसत नाहीये, पण द लाईट विल कॉन्कर. तुम्ही जगजेत्ते व्हाल, तुम्ही विजयी व्हाल. सज्जन हो, आजच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत योगी अरविंदांनी 1921 नाही 5 डिसेंबर 1950 ते गेले. त्याच्या अगोदर लिहिलेलं हे पत्र आहे, आणि त्या पत्रामधलं वाक्य काय सांगून देते आम्हाला, किती उभारी देत आहे. लेले महाराजांनी शक्तिपात केला. त्यांनी सगळी साधना इकडची सोडली आणि अखंड ध्यान धारणा करण्यासाठी ते गेले पांडिचेरीच्या आश्रमात. त्या आश्रमामध्ये जिथं ज्या खोलीमध्ये बसून योगी अरविंद ध्यान धारणा करायचे, तिथंच आपले समर्थवृत्ती सुनील दादा चिंचोळकर गेले. 12 वर्षाची साधना गडावर झाली होती व्यवस्थापक म्हणून. थोडं मन उद्विग्न झालं होतं, आणि ते तिथे गेले. त्या खोलीमध्ये बसले, ध्यानाला बसले, आणि ध्यानाला बसलेले असल्यानंतर त्यांच्या कानामध्ये शब्द आले, ऍडमिनिस्ट्रेटर कॅनॉट बी अ साधक. ऍडमिनिस्ट्रेटर कॅनॉट बी अ साधक. तुम्हाला जर व्यवस्थापन करायचं असेल, ऍडमिनिस्ट्रेशन करायचं असेल, तर तुमच्याकडनं साधना नाही होऊ शकत. सुनील दादा चिंचोळकरांनी 15 पैशाचं पोस्ट कार्ड पांडिचेरीला विकत घेतलं. लिहिलं, अध्यक्ष समर्थ सेवा मंडळ सज्जनगड. हे पत्र म्हणजे माझा व्यवस्थापक पदाचा राजीनामा आहे. आणि पुढे सुनील दादांची साधना चालू झाली. समर्थांचा अनुग्रह झाला, शक्तिपात झाला, आणि किती भव्य दिव्य काम सुनील दादांनी उभं केलं. सद्गुरूंची कृपा होणं, त्यांची शक्ती आपल्या अंतःकरणात रुजणं, आणि ती शक्ती आपल्यामध्ये येत असताना शिष्याचा चंचलपणा, शिष्याचं चंचलत्व, शिष्याचं मीपण, किंवा त्याच्या मीपणावर आधारित असलेल्या अनेकानेक शक्तींचा ऱ्हास होणं, लय होणं म्हणजे शक्तिपात. एकनाथ महाराजांच्या आयुष्यातला असा प्रसंग आहे, तो पाहू, आणि आज शक्तिपातापर्यंत आपण हा समाज घेऊ. कारण समाज काही पूर्ण होणार नाही. शक्तिपातावरच खूप वेळ गेला आपला. कारण आमच्या श्री रमेश ओकांनी सांगितलंय की शक्तिपातावर थोडं विवेचन करा. माझाही त्या निमित्ताने अभ्यास झाला. एकनाथ महाराज आपल्या आजी आजोबांना, आई वडील गेले, आपल्या आजी आजोबांना अत्यंतिक प्रेम हो आजी आजोबांचं. त्यांच्यासाठी म्हणून ते जगत होते. खरं तर नातवासाठी ते जगतायत. पण काय कुणास ठाऊक, एक दिवस त्यांना आदेश मिळाला, दौलताबादला जा, तिथं सद्गुरू आहेत. आजी आजोबाला रात्रीच सोडून ते निघाले. झोपलेले पाहून तडक निघाले.
सद्गुरूंना, जनार्दन स्वामींना त्यांच्याकडे पाहून असं वाटलं की अनेक शिष्य येतात तसाच हा शिष्य आहे. पण दोघांच्याही अंतःकरणात लक्षात आलं की बात कुछ और है. जसं ठाकूर म्हणाले, अरे किती वर्ष झालं मी तुझा शोध घेतोय. तसंच जनार्दन स्वामींनी त्याला मिठी मारली त्या मुलाला आणि म्हणाले, ठीक आहे, राहा इथं. हळूहळू हळूहळू जनार्दन स्वामींचं सगळं काम एकनाथांकडे यायला लागलं. व्यवहाराचा एक दिवस हिशोब आला आणि 1 पैसा कमी पडला. 1 पैशासाठी 8 आण्याचं तेल एकनाथांनी वापरलं तो हिशोबाचा ताळा जमवण्यात. मध्यरात्र उलटून गेली आहे. जनार्दन स्वामींना वाटलं की अरे याच्या खोलीमध्ये अजून दिवा कसा जळतोय, यांनी विझवला नाही का. म्हणून ते हळूच येऊन पाहतायत. दार लोटलेलं होतं. त्यांनी त्या दाराच्या फटीतून पाहिलं आणि त्या क्षणाला त्यांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा जो आहे तो वह्यांची सगळी पुढे पुट सोडलेली आहेत आणि त्या वह्यांची जी पुस्तक आहेत, ती जी वह्या आहेत लेखाजोखा मांडलेल्या, त्यामध्ये एकनाथ गडून गेलेला आहे. ते बघत राहिले आणि त्याच वेळी एकनाथाने टाळी वाजवली. मिळाली. त्यांनी विचारलं, एकनाथा काय मिळाली. त्यांनी सांगितलं, 1 पैशाची चूक झाली होती ती मिळाली. जनार्दन स्वामींनी तो शब्द पकडला आणि ते म्हणाले, अरे पैशाचं काय घेऊन बसलास, तुला गुरु कृपा मिळाली. चल उद्या माझ्यासोबत. गावाच्या बाहेर घेऊन गेले डोंगरावर. 3 किलोमीटरचा परीघ होता. जनार्दन स्वामींच्या साधनेचं ते ठिकाण होतं. घेऊन गेले. एकनाथांना समोर बसवलं. एक स्फटिकाची शिळा होती. एक मोठा वटवृक्ष होता. त्या स्फटिकाच्या शिळेच्या समोर एकनाथांना बसवलं. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. एकनाथांची विकल्प समाधी लागली आणि थोड्या वेळाने एकनाथांनी डोळे उघडून पाहिलं तर त्या स्फटिकाच्या शिळेवर अवधूत चिंतन स्मृतगामी दत्तात्रयांची मूर्ती समोर दिसली. सगुण मूर्ती. दत्त महाराज पाहून स्मित हास्य करत होते. जनार्दन स्वामींनी त्या तेजोमय मूर्तीकडे एकनाथाची दृष्टी पाहिली आणि ते म्हणाले, पहा, माझे गुरुत्व मी तुला ओपिले आणि त्यानंतर तू आता सेवा करणे नाही, तू आता करायची आहे सेवा बहुजनांची. या समाजात जो हीन दीनपणे अडकलेला माणूस आहे त्याची सेवा करण्यासाठी तुझं आयुष्य आता तू झोकून दिलं पाहिजेस. एकनाथ महाराज तिथून निघाले आणि त्यानंतर त्यांनी तीर्थयात्रा केली. त्यांचं आयुष्य आपल्याला माहिती आहे. पण शक्तिपात झाला. सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंच्या अनुभवाचं गाठोडं ते संक्रमित करतात शिष्यामध्ये. ते जेव्हा संक्रमित होतं त्याचा आवेग, त्याचा वेग, त्याची घनता एवढी असते की शिष्य राहत नाही. शिष्याच्या मनातली मीपणा, तो अहंकार, ज्ञानाचा, विद्येचा, पैशाचा, सत्तेचा, तो सगळा अहंकार निघून जातो आणि केवळ अद्वैत भावना तिथं शिल्लक राहते. हा आहे शक्तिपात. हा शक्तिपात समर्थांनी आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात संक्रमित करावा ही त्यांना प्रार्थना करू. राहिलेला समास, सिद्धांत निरूपण उद्या पाहूया. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.